नमस्कार, वंदना देवळकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत नेहमी आनंदी ठेवणारे विचार। या जगामध्ये विविध लोक आपल्याला भेटत असतात। काही लोक असतात कायम आनंदी असतात आणि दुसऱ्यांनाही आनंद देतात, तर काही लोकांना कोणत्याही गोष्टीत आनंद मिळत नसतो। काही जण आनंदी असण्याचा दिखावा करत असतात। आनंदी राहणं ही एक कला आहे जी प्रत्येकाला जमतेच असं नाही, पण आयुष्यात प्रत्येक गोष्टी आणून आनंदी राहणाऱ्या माणसांना जगायला जास्त चांगलं बळ मिळतं। काही जण अगदी लहान लहान गोष्टीतून आनंद शोधत असतात। आजकाल आपल्या धावपळीच्या आनंद मिळणं कठीण झालंय। अशा वेळी असे काही आनंदी राहण्याचे विचार पाहूयात। नेहमी भावनिक पातळीवर विचार करू नका। मनाला त्रास करून न घेता आयुष्यात पुढे जा आणि आनंदी व्हा। जेव्हा आयुष्य तुमच्याबरोबर खेळत असतं तेव्हा फक्त मीच का असा प्रश्न विचार नका। त्यावेळी देखील परिस्थितीवर मात करत आनंदी राहण्याचा प्रयत्न केला तर आयुष्यही तुमच्या समोर हरेल। नेहमी असे आनंदी राहा की तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही आनंद होईल। नेहमी असे आनंदी राहा की तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही आनंद होईल। जेव्हा तुम्हाला कोणत्याही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण होऊन दुसऱ्यांना आनंद द्या। जेव्हा तुम्हाला कोणत्याही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण होऊन दुसऱ्यांना आनंद द्या। कालच्यापेक्षा आज अधिक चांगला होण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद वाढत राहील। कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करा, त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंद वाढत राहील। तुमचा आनंद कोणत्या चुकीच्या गोष्टींना हिरावून घेऊ देऊ नका। तुमचा आनंद कोणत्याही चुकीच्या गोष्टींना हिरावून घेऊ देऊ नका। आयुष्यात आनंद मिळवणं हे केवळ तुमच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा। आयुष्यात आनंद मिळवणं हे केवळ तुमच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा। तेव्हाच तुम्ही नेहमी आनंदी राहू शकाल। तेव्हाच तुम्ही नेहमी आनंदी राहू शकाल। भूतकाळाला कधीही वर्तमानावर हावी होऊ देऊ नका, कारण तुमचा आनंद तुमचा भूतकाळ नष्ट करत असतो। आनंदी न राहण्याची कारणं शोधणं बंद करा, म्हणजे आनंद सहज मिळेल। आनंदी न राहण्याची कारणं शोधणं बंद करा, म्हणजे आनंद सहज मिळेल। आनंदी राहा आणि आरोग्य चांगलं ठेवा। आनंदी राहा आणि आरोग्य चांगलं ठेवा।